शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात केली. शेतकऱ्यांची कर्जमाफीची ही घोषणा करताच आमदारांनी जोरदार आवाज करत बाकं वाजवली. या कर्जमाफीवर सविस्तर माहिती समितीकडून येईलच, पण फडणवीसांनी पात्र शेतकरी हा शब्द वापरल्याने नेमकं पात्र कोण ठरणार याची चर्चा रंगली आहे. यावरच बोलताना पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळेल आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत पीक कर्जावरच ही कर्जमाफी असणार आहे. हे 2 महत्त्वाचे नियम फडणवीसांनी सांगितलेत. शिवाय जे शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा पात्र शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर 50,000 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा फायद्यात राहतील असंच दिसतंय. फडणवीसांनी त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात 2017 साली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांचं 1.5 लाखांपर्यंतचं पीक कर्ज माफ करण्यात आलं होतं. त्यावेळी 89 लाख शेतकऱ्यांचे 34,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. त्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ठेवण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांकडून योग्य ती माहिती घेतली गेली होती आणि बोगस कोणीही याचा लाभ घेणार नाही याची काळजीही घेण्यात आली होती. शिवाय मर्यादेपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना पात्र रकमेपेक्षा जास्त रकमेवर काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. तसेच आमदार, खासदार, सरकारी कर्मचारी, व्यावसायिक कर्ज घेणारे, जास्त उत्पन्न ज्यांचं आहे अशा लोकांना अपात्र करण्यात आलं होतं. राष्ट्रीयकृत जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँकांमधून घेतलेलं अल्पमुदत पीक कर्ज यासाठी पात्र ठेवण्यात आलं होतं. आता पुन्हा असेच काही नियम फडणवीसांकडून आणले जातात का ते पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र शेतकऱ्यांची उत्पन्न मर्यादा, शेतीची मर्यादा आणि त्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आणि शिवाय इतरही काही गोष्टी पाहूनच योग्य कागदपत्रांसह पात्र शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाण्याची शक्यता आहे. आता यात आधी कर्जमाफी योजनेचा फायदा घेतलेले शेतकरी समाविष्ट होतात का ते पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. यावरच बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेत ऐका. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नानाभाऊ, ऐकायचं एक मिनिट. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं. अपात्रांना देता येत नाही. ऐका पुढे, अजून संपलं नाहीये. अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा. शांत बसा, शांत बसा. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. तर अशा प्रकारे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची 2 लाखांपर्यंतची पीक कर्ज माफ होतील हे स्पष्ट झालंय. तर यात पात्र कोण आणि अपात्र कोण आणि याचे नियम काय, नियमावली समोर येणं आवश्यक आहे. असं असलं तरी गरीब आणि ज्यांचं नुकसान होत आलंय अशा त्रस्त शेतकऱ्यांना मात्र या कर्जमाफीचा फायदा होणार हे मात्र नक्की. एकूणच फडणवीसांनी कर्जमाफीची केलेली ही घोषणा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.